तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की युगने निशाला वचन दिले की काहीही झालं तरी तुझं लग्न मी होऊ देणार नाही, कारण तिचा बॉयफ्रेंड आहे आणि तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करायचे. आणि कावेरीला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. कावेरीला वाटतं की युग आपल्यावरचा राग घरच्यांवरती काढतोय आणि तो निशाचं लग्न होऊ देणार नाही आहे. युग कावेरीला समजवायचा सांगण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी तर ऐकत नाही. कावेरी त्याला सांगते की आता काहीही झालं तरी मी हे लग्न पार पाडून दाखवणारच. युग म्हणतो आणि मी हे लग्न थांबवून दाखवणार. हा गेम आत्ता सुरू झालाय. कावेरी म्हणते हा गेम आत्ता जरी सुरू झाला ना तरी संपवणार मीच आणि जिंकणार मीच. ते दोघं एकमेकांना चॅलेंज देतात. थोड्या वेळाने सुलक्षणा कावेरी युग यांना बोलवून घेते आणि दोघांना सांगते की गुरुजींशी माझं आत्ताच बोलणं झाले. गुरुजींनी उद्याचा मुहूर्त काढलाय. सत्यनारायणची पूजा आहे आपल्या घरी. चांगला दिवस आहे. उद्या तुम्ही दोघांनी जोडीने पूजेला बसायचे आणि एकदा का सत्यनारायणची पूजा झाली की दोघांचा संसार सुरू होईल. कावेरी यश यांना भीती वाटत असते की आता आपल्याला एका रूममध्ये राहावं लागणार आणि सगळ्यांसमोर गोडगोड बोलावं लागणार. तर हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. तर इथे सुलक्षणाने यशला बोलवून घेतलेलं असतं. यश तिथे येतो. यश विचारतो मा काय झाले. सुलक्षणा म्हणते हे बघ, आता मुलाकडच्यांचा कधीही फोन येईल आणि एकदा का लग्न पक्क झालं की सगळी जबाबदारी तू घ्यायची आणि मेन जबाबदारी आहे निशाला समजवायचं. निशाला तू समजायचं, ती आमचं काही ऐकत नाही. यश म्हणतो मा काही काळजी करू नको, मी आहे ना, मी निशाला समजवेल. यशला पण काहीतरी बोलायचं हे सुलक्षणा बघते. सुलक्षणा विचारते यश काय झाले, तुला काही बोलायचं आहे का. यश म्हणतो मा कसं बोलू काही कळत नाही आहे. माझ्या मित्राला पैशाची खूप गरज आहे आणि काय ना, माझं ATM कार्ड पण मला कुठे सापडत नाही आहे. त्यामुळे आज म्हटलं की पैशांची थोडीशी गरज होती, तू देऊ शकली असतीस तर. तुझ्याकडे आहेत का. सुलक्षणा म्हणते अरे आहेत ना माझ्याकडे पैसे, मी देते आत्ता. सुलक्षणा पटकन पैसे घेऊन येते आणि ती यशला पैसे देते. यशला म्हणजे युगला थोड्याच पैशांची गरज असते, पण एवढे सगळे पैसे बघून त्याला हाव सुटते. युगला वाटतं की आपण सगळे पैसे घेऊन टाकावे. तो सुलक्षणाकडून सगळे पैसे घेतो आणि अमृता लांबून बघते. अमृता मनात म्हणते यशकडे एवढे सगळे पैसे आहेत अकाउंटला आणि त्याला या सुलक्षणाकडून पैसे घेण्याची काय गरज पडली. नक्कीच काहीतरी भानगड आहे. ही भानगड काय ती शोधून काढली पाहिजे. तर इथे युग खूप खुश होतो आणि पैसे घेऊन धावत बाहेर निघून जातो. तर इथे निशा आपल्या बॉयफ्रेंडशी समीरशी फोनवरती बोलत असते. ती बॉयफ्रेंडला सांगत असते की तू तुझ्या घरी लवकरात लवकर माझ्याबद्दल सांग आणि माझ्या घरी माझा हात मागायला ये. माझं लग्न पक्क होणार आहे, तू काहीतरी कर. युग ते पैसे घेऊन बाहेर जात असताना त्याच्या कानावरती हे सगळे शब्द पडतात. तो चोरून निशाचं सगळं बोलणं ऐकतो. निशा बॉयफ्रेंडशी बोलत असताना युग पटकन पुढे येतो आणि तो निशाला विचारतो निशा बॉयफ्रेंड. निशा त्याला खोटं सांगते. निशा म्हणते नाही, बॉयफ्रेंड नाही आहे, मैत्रीण आहे ना, मैत्रिणीशी बोलते आणि तिच्या भावाशी पण बोलते. तेवढ्यात तिथे कावेरी येते आणि निशा तिथून पळ काढते. कावेरी युगला म्हणते सॉरी, मी चुकले. मी तुझ्यावरती सारखा संशय घेत होते, तुझ्यावरती तू चिडचिड करत होते, तुसड्यासारखी मी तुझ्याशी वागत होते. मला माझी चूक समजली आहे. युगला आधी वाटतं की एवढा मोठा चमत्कार, एवढा मोठा बदल कसा काय घडला. नंतर त्याला वाटतं की आपण काल रात्री जो ड्रामा केला त्याचा हा इफेक्ट आहे. युग कावेरीला म्हणतो जाऊ दे चल, माफ केलं तुला. कावेरी म्हणते युग मला माझी चूक समजले. तुला 2 कोटी रुपये हवे होते ना, हे घे, या बॅगेमध्ये 2 कोटी रुपये आहेत, हे पैसे घे आणि हो, घरातल्या सगळ्यांना खुश ठेव. यश बनून सगळ्यांसोबत प्रेमाने वाग. युग खूप खुश होतो. युग ते पैसे चेक करतो आणि कावेरीच्या पाया पडतो. तो कावेरीला म्हणतो आता लक्ष्मी देवी तू बघ, अशी भारी ॲक्टिंग करेल ना की यश पण फेल होईल. कोणाला काही कळणार नाही यश एका युग आहे. आत्तापर्यंत फक्त मी ऑडिशन देत होतो, पण आता ओरिजिनल ॲक्टिंग. आतापासून युग बंद, यश चालू. युग आपल्या मित्राला फोन करतो आणि त्याला बोलवून घेतो. युग मित्राला पैसे देतो आणि त्याला सांगतो की हे पैसे शेठच्या तोंडावरती मार आणि त्याचं तोंड बंद करून टाक. आपल्याकडे आता खूप पैसा आलाय, मी तुला पैसे पुरवत राहील, आईची काळजी घे. मित्र तिथून निघून जातो. सुलक्षणाने युगला जे पैसे दिले होते ते पैसे युग आपल्या खिशातून बाहेर काढतो. त्याला वाटतं की सुलक्षणाला आपण हे पैसे रिटर्न करून द्यावे. सुलक्षणाला तिचे पैसे परत देऊन टाकले तर तेवढा विश्वास पण संपादन होईल आणि आपल्याकडे आता तर एवढे पैसे आलेत, आपल्याला पैशांची गरज पण नाहीये. युग सुलक्षणाला पैसे देण्यासाठी जातो. तो सुलक्षणाला बोलवून घेतो आणि सुलक्षणाला पैसे देतो. सुलक्षणा म्हणते अरे मित्राला द्यायचे होते ना, तू लगेच परत देतोयस. युग म्हणतो मा अगं मित्राकडला पैसे मिळालेत आणि माझं ATM कार्ड ते पण सापडले, म्हणून या पैशांची काही गरज नाहीये.
सुलक्षणा ते पैसे ठेवून घेते. युग सुलक्षणाला पैसे परत करतोय हे कावेरी चोरून बघत असते. सुलक्षणा निघून जाते आणि युगला आपल्या मित्राचा फोन येतो. मित्र युगला सांगतो की स्कॅम झालाय, तुला जे पैसे मिळालेत ना त्या सगळ्या खोट्या नोटा आहेत, मध्ये कोरे कागद आहेत आणि वर खाली खऱ्या नोटा लावल्यात. युग ते पैसे चेक करतो. युग खूप चिडलेला असतो. तो मित्राला म्हणतो, आता तुझ्याकडे ओरिजिनल किती पैसे आहेत? मित्र सांगतो की 6,000 रुपये आहेत. युग सांगतो की ते पैसे शेठला दे, हे तात्पुरते ठेव म्हणाव आणि नंतर अजून देतो. मित्र फोन ठेवून देतो आणि युग कावेरीला जाब विचारण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो. कावेरी मस्त पाय लांब करून बसलेली असते. युग तिच्याकडे येतो आणि तिला विचारतो की तू मला खोटे पैसे दिले का दिलेस? कावेरी म्हणते, तू माझ्या घरच्यांना लुटतोयस, माकडून ते एवढे मोठे पैसे घेतलेस का घेतलेस? दोघांमध्ये बराच वेळ भांडण होतं. दोघं एकमेकांना खूप घालून पाडून बोलतात आणि युग रागाने तिथून बाहेर पडतो. तर थोड्या वेळाने सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. मुलाकडच्यांच्या फोनची वाट बघत असतात, त्यांच्या होकाराची वाट बघत असतात. आणि विद्याला तिच्या काकांचा फोन येतो. मुलाकडच्यांचा होकार येतो. सगळे खूप खुश असतात. सगळे निशाचं अभिनंदन करतात आणि सगळ्यांची लग्नाची लगबग सुरू होते. निशाला मात्र हे लग्न करायचं नसतं. निशाला वाटतं की आपल्याला या सगळ्यातून फक्त यशच सोडवू शकतो. ती यशला भेटायला तिच्याच्या रूममध्ये येते. निशा यशला सांगते की मला हे लग्न नाही करायचे दादा. माझा बॉयफ्रेंड आहे, माझं त्याच्यावरती प्रेम आहे. त्याच्या घरात आता एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तो आता कुणाला काही सांगू शकत नाही. त्यामुळे तो इथे लग्नाची मागणीसुद्धा घालू शकत नाही. प्लीज तू काहीतरी कर ना. यश तिला वचन देतो. तो म्हणतो, मी आहे, तू अजिबात काळजी करू नको. मी तुला प्रॉमिस देतो, तुला हे लग्न करावं लागणार नाही. तुझं लग्न या मुलासोबत नाही होणार, तुझा बॉयफ्रेंड आहे त्यासोबतच होणार. निशाच्या जीवात जीव येतो. निशा निघून जाते. यश इथे विचार करत असतो. यश ठरवतो की याबद्दल कावेरीशी बोलायचं. तो कावेरीशी बोलायला जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये युग कावेरीकडे येतो. तो कावेरीला म्हणतो, काहीही झालं तरी मी हे लग्न लावू देणार नाही. निशाचं दुसरीकडे प्रेम आहे, कळते का तुला? कावेरी म्हणते, हे बघ, निशात दुसरीकडे प्रेम वगैरे काही करू शकत नाही आणि जर केलं असतं ना तर आम्हाला सांगितलं असतं. आता काहीही झालं ना तरी आम्ही हे लग्न लावणारच. युग म्हणतो, बघू ना, आत्ता गेम चालू झालाय, कोण जिंकते ते आपण बघू. कावेरी म्हणते, गेम आता चालू झालाय पण संपवणार मीच. थोड्या वेळाने सुलक्षणा त्या दोघांना बोलवून घेते. सुलक्षणा सांगते की कावेरी, यश, गुरुजींशी बोलणं झाले, उद्या सत्यनारायणची पूजा आहे, तुम्ही दोघांनी बसायचे. सत्यनारायणची एकदा पूजा झाली की तुमच्या संसाराला सुरुवात होईल. मग तुम्ही दोघं एका रूममध्ये राहू शकता, समजलं ना? पौर्णिमा, यमो, विद्या सगळे कावेरी, यश यांना चिडवत असतात. कावेरी, यश एकमेकांकडे तोंड वाकडं करून बघतात. आता एका रूममध्ये राहावं लागेल, एकमेकांना सहन करावं लागेल म्हणून त्यांची तोंड वाकडी झालेली असतात.